नमस्कार मंडळी, मी लेशपाल जवळगे द खुराकमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या खुराकच्या प्लॅटफॉर्मला लाभलेले पाहुणे या अगोदर सुद्धा येऊन गेलेले आहेत, खास आहेत, तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीचे आहेत। या अगोदर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जी सिरियल होती त्यामध्ये महाराणी येसुबाईंची ज्यांनी भूमिका निभावली, घराघरात पोहोचवली, त्यानंतर सिंगल आणि लॉकडाऊन लग्न अशा धमाकेदार मराठी चित्रपटांमध्ये ज्यांनी भूमिका केली त्या तुमच्या सर्वांच्या लाडक्या प्राजक्ताताई आज खुराकवरती आलेले आहेत। ताई, द खुराकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। थँक्यू। पहिले तर आमच्या द खुराकच्या टीम कडून प्रेक्षकांचे आणि तुमच्या समोर सुद्धा मागच्या व्हिडिओ बद्दल जो टेक्निकल इश्यू झाला होता त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, गुगल आमच्या कॉलेजच्या जीवनापासून गुगल हा विषय सगळ्यांना माहिती झाला, घराघरात पोहोचला। आता लहान लहान मुलं सुद्धा गुगल बद्दल बोलतात। आपण ताई, आम्ही सुद्धा मस्करीमध्ये काय विचारायचं झालं की गुगल अंकलला विचार, गुगल काकाला विचार, गुगल मामाला विचार, असे भरपूर शब्द आले होते। परंतु गुगलला आई हा शब्द पहिल्यांदा आला आणि तो ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला। ही युनिक आयडिया आहे, युनिक नाव आहे। त्या नावाबद्दल प्रथमतः तुम्ही प्रेक्षकांना आणि आम्हाला काय सांगाल? सर्वात पहिल्यांदा खुराकच्या टीमचे मनापासून अभिनंदन करते की इतक्या छान प्रमाणात तुमचा सगळ्यांचा प्रवास चालू आहे आणि दिवसेंदिवस तो प्रवास उत्तरोत्तर वाढतच आहे। त्यामुळे फार कौतुक आणि अभिनंदन। 26 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात गुगल आई नावाचा चित्रपट आमचा रिलीज होत आहे। गुगल आई हे टायटल खूप कॅची वाटतं लोकांना। याचं एक लॉजिक सांगते। आपल्याला काही प्रॉब्लेम आला लाईफमध्ये तर आपण सर्च करतो गुगलवर, त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। सो तसंच एक बेसिक लॉजिक आहे या फिल्ममध्ये की एक सिंपल फॅमिली आहे, त्या फॅमिलीला प्रॉब्लेम येतो। महाराष्ट्रात सुरू झालेली ती स्टोरी हैदराबादमध्ये जाऊन संपते आणि कशा पद्धतीने ती फॅमिली त्या प्रॉब्लेमला सोल्युशन शोधते गुगलच्या माध्यमातून आणि ती स्टोरी पुढे सरकत जाते। सो हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। आणि गुगल आई तर मी अर्थात एका लहान मुलीच्या आईची भूमिका साकारते, त्याच्यात मी आई दिसत नसले तरी पण कलाकार आहोत आपण, प्रश्न असणारच आहे। सो गुगल आई हे टायटल यासाठीच आहे की गुगलचा कशा पद्धतीनं आपण यूज करू शकतो आणि त्या सिंपल साध्या फॅमिलीला खऱ्या अर्थानं गुगल कशा पद्धतीनं मदत करतं हे फिल्म मध्ये दाखवलेलं आहे। एक्झॅक्टली। ट्रेलर मध्ये आता नुकताच ट्रेलर पण लॉन्च झाला, त्यामध्ये पण बऱ्यापैकी आम्हाला सगळं अंदाज आलेला आहे। वेगळ्या धाटणीचा हा मूवी आहे। प्रत्येक वेळेस मराठी मूवी टिपिकल एक स्टोरी असते आणि तोच शूट असतो, तेच स्टोरी, तोच एंड, त्यामुळं एक उत्सुकता नसायची। आणि कायम साऊथ इंडियन किंवा बॉलिवूड वाले आपल्याला ट्रोल करतात की मराठी मूवीज म्हणजे असं काय नसतं, परंतु आता मराठी इंडस्ट्रीमध्ये टॉलिवूडला आणि बॉलिवूडला सुद्धा टशन देणारा हा मूवी ट्रेलरच्या माध्यमातून तरी आम्हाला वाटतोय। तर काय वाटतं तुम्हाला? मला सगळ्यात पहिल्यांदा तर ही गोष्ट प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो की दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतल्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला मराठीत येऊन मराठी कलाकारांना घेऊन चित्रपट आपण काढावा असं वाटतं। ही गोष्ट आपल्या मराठी लोकांसाठी खूप मोठी आहे असं मला वाटतं। कारण इतके म्हणजे आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद वराह सर, त्यांनी खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट ऑलरेडी केलेले आहेत। मराठीतला हा त्यांचा पहिला चित्रपट आहे आणि साऊथ सगळं आहे, म्हणजे साऊथचे डिरेक्टर आहेत, साऊथचे डीओपी आहेत, साऊथची टेक्निकल टीम आहे, साऊथचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, लोकेशन साऊथचे आहेत, फक्त कलाकार मराठी आहेत। त्यामुळे साऊथ चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि साऊथ चित्रपट आपल्या महाराष्ट्रात ते लोक रिलीज करतायत, त्यामुळे आपलं खूप मोठं भाग्य आहे असं मी म्हणेन। चित्रपटाचं नाव गुगल आई आहे, डिरेक्टर साऊथचे आहेत, प्रोड्युसर सुद्धा साऊथचे आहेत, दिवाकर रेड्डी म्हणून चित्रपटाचे निर्माते आहेत। माझा याच्यात खूप वेगळा रोल आहे की जो तुम्ही प्रोमो आणि टीजर मध्ये बघितला असेल आणि प्रेक्षकांचे आभार मानेन की इतका छान रिस्पॉन्स ते देत आहेत प्रोमोला, टीजरला। त्याच्यानंतर मन रंगलय हे आमचं रोमॅन्टिक सॉन्ग रिलीज झालं तर त्याला सुद्धा खूप छान प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळतोय। इन्स्टावर ते ट्रेंडिंगला आहे, सगळ्यांच्या तोंडात ते बसलेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटतं। वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, वेगळ्या धाटणीचा रोल आहे। खरं तर म्हणजे याच्या आधीची भूमिका खूप वेगळी होती आणि ही अगोदर तुम्ही ऐतिहासिक भूमिका केली,
त्यानंतर सिंगल आणि लॉकडाऊन लग्नामध्ये थोडीशी ग्लॅमरस आणि कॉमेडी टाईपची Yes. भूमिका होती. आता मात्र तुम्ही आपल्या सईताईच्या आईच्या आणि एका गृहिणीच्या भूमिकेत आहात. तर हा बदल तुम्ही कसा अडॉप्ट केला? खर तर या फिल्ममध्ये नॉर्मल कॉलेज गोईंग मुलगी, ते एक खूप स्ट्रॉंग वुमेन, खूप खंबीर अशी महिला मुलगी असं दाखवलेलं आहे याच्यात. असा तो प्रवास आहे सगळा. खर तर खूप छान वाटतं की इतके छान छान रोल्स, इतक्या छान छान भूमिका माझ्या वाट्याला येतात आणि तितकंच भारी वाटतं जेव्हा प्रेक्षक तितकाच छान रिस्पॉन्स प्रत्येक भूमिकेला देतात. Yes. जेव्हा म्हणजे मी एकाच मीटिंग मध्ये हा चित्रपट साईन केला. जेव्हा डिरेक्टर भेटले आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीची स्क्रिप्ट आहे, तेव्हा त्यांचं ऑलरेडी फिक्स होतं की आपल्याला या रोलसाठी यांनाच घ्यायचं आहे अरे म्हणून. बापरे. सो कारण त्यांनी आधीचं काही काम बघितलं असेल किंवा महाराणी येसुराणी साहेबांची सुद्धा एक कणखर भूमिका होती आणि तोच कणखरपणा या Exactly, दिसतोय तो. भूमिकेसाठी सुद्धा हवा आहे. सो कल्याणी नावाचं कॅरेक्टर आहे माझं याच्यामध्ये आणि ती खूप स्ट्रॉंग आहे. जेव्हा तिची फॅमिली अडचणीत सापडते, खूप मोठा प्रॉब्लेम होतो, तेव्हा ती मागे पुढे न बघता खंबीरपणे आपल्या फॅमिली सोबत उभी राहते आणि जे काही येतं समोर ती त्याला टॅकल करते, त्याला ती क्या बात. फेस करते. म्हणजे याचं छोटंसं मी एक्झाम्पल देईन की फिल्मचा जो क्लायमॅक्स आहे तो 20 मिनिटं प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवणार आहे. कारण साऊथ फिल्म आहे. सो Yes. फाईट सिक्वेन्स तर त्याच्यात ऑफकोर्स असणार हो हो आणि मी स्वतः त्याच्यात फाईट सिक्वेन्स केलेला हो, आहे. ते मी म्हणणारच होतं आता पुढे की डायरेक्ट जे टॉलिवूडचे टिपिकल ऍक्शन मूवीज असतात हम्म. तशा टाईपचे मूवीज आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये होत नाहीत. Yes. परंतु या मूवीमध्ये ट्रेलर मध्येच खूप काही धमाकेदार दिसतंय. हो. तर ती सुद्धा तुमची भूमिका कशी होती? खूप हार्डवर्क होते खरं तर. कारण ना साऊथ फिल्म म्हटल्यानंतर तितकाच मसाला, तितकंच कॉमेडी, तितकंच थ्रिल्ड सगळं असतं किंवा तितकंच फाईट सिक्वेन्स असतो. म्हणजे चिखलातून वगैरे Yes. असा पाऊस वगैरे पडतोय, स्लो मोशन मध्ये एंट्री वगैरे, हे सगळं आम्ही तिथे शूट केलं. म्हणजे मी सिंपल उदाहरण देते की आता पावसाळा सुरू आहे आणि Yes. जर रस्त्यावरून जाताना आपल्या अंगावर थोडंसं चिखल उडाला तर लगेच आपण चिडतो, ओरडतो. पण मी 3 दिवस फक्त चिखलातच होते. अरे बाप. 3 दिवस मी चिखलात शूटिंग करत होते. जेसीपी असेल, कमरे एवढा खड्डा असेल, त्याच्यात आम्ही शूटिंग करत होतो. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत गोविंद वराह सर, त्यांचं पहिल्यापासून टार्गेट हेच होतं की आपल्याला जे काही दाखवायचे ते रिअलिस्टिक दाखवायचे. म्हणजे हैदराबादला रामोजी फिल्म सिटी म्हणून आहे, तर त्याच्या साईडचा कलानगर म्हणून एरिया आहे ओके. आणि आपल्याकडे जसं पर्वतीचा म्हणजे लाईक स्लम एरिया आहे तसा तो एरिया आहे सगळा. सो तिथे आम्ही जेव्हा लोकेशनला फर्स्ट टाइम पोहोचलो तर मी असं म्हटलं की सर आपल्याला इथे शूटिंग करायचंय. सो म्हणजे सगळं असं माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. तर सर म्हटले हो इथेच शूटिंग करायचंय आपल्याला. आणि सलमान खान असेल, शाहरुख खान असेल, प्रभास असेल, धनुष असेल, हे सगळे जे काही सुपरस्टार्स आहेत तर ते याच लोकेशनला शूटिंग करतात. सो माझ्यात एक एनर्जी आली आणि म्हणतो ना तुमच्यासाठी हा आपण नवीन प्रयोग होता. नवीन प्रयोग होता आणि ते दिसायला खूप आपल्याला असं स्क्रीनवर वेगळं दिसतं, पण ते लोकेशन्स खूप रिअल होते. आणि येस मी तिथे केलं शूटिंग. सगळं आमचं सॅड सॉन्ग तिथे शूट झालेलं आहे, पण खूप रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फिल्ममध्ये. लोकेशन्स खूप कमाल आहेत. आपल्याकडे जसं महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे तसं तिकडे कढई कनल म्हणून एक लोकेशन आहे की जे 3,500 फूट उंचीवर आहे आणि सगळा साऊथ इंडिया तिथे जातो कारण ते थंड हवेचं ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. सो तिथे आम्ही शूट केलं. ऊन, पाऊस, थंडी हे सगळं सांभाळून तिथे शूट केलं. चहाचे मळे होते. म्हणजे बेसिकली तुम्ही जर बघितलं सॉन्ग मध्ये किंवा टीझर मध्ये, प्रोमो मध्ये, तर लोकेशन्स खूप खूप अप्रतिम आहेत. सरांनी, आमचे जे प्रोड्युसर सर आहेत, त्यांनी सगळ्यांनी खूप फ्री हँड ठेवलं होतं. कुठेच त्यांनी कॉम्पॅक्ट लेवलला शूटिंग केलेलं नाही आणि फार मजा आली. सीन करताना तर खूपच धमाल यायची. ते डायरेक्टर साऊथ इंडियन आहेत, प्रोड्युसर साऊथ इंडियन आहेत, पूर्ण टीम साऊथ इंडियन आहे आणि तुम्ही कलाकार मात्र आपल्या मराठी इंडस्ट्रीतले होता. लँग्वेज बॅरियर काय नव्हता का त्यांच्यासोबत काम करताना?
ऑफकोर्स होता. खूप मोठा लँग्वेज बॅरियर होता, लँग्वेज प्रॉब्लेम होता. कारण सर काय बोलायचे आम्हाला कळायचंच नाही. म्हणजे सर मध्येच तेलुगू बोलायचे, मध्येच मल्याळम बोलायचे, मध्येच तमिळ बोलायचे. म्हणजे त्यांनी जर हिंदीतून वाक्य सुरू केलं तर त्याचा एंड कुठेतरी तेलुगूने व्हायचा, कुठेतरी मल्याळमने व्हायचा. पण मला असं वाटतं की गोविंद वराह आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांची चित्रपटाची भाषा आम्ही समजून घेतली. कारण आपण असं म्हणतो ना की जर आपल्याला एखादी गोष्ट सक्सेसफुल करायची असेल तर कितीही अडचणी आल्या तरी आपली जिद्द आणि चिकाटी तिथे आपल्याला मदत करते. तसंच आमची सगळ्यांची एक जिद्द होती, एक चिकाटी होती की सरांची ही रिअल स्क्रिप्ट आहे, रिअल स्टोरी आहे. जे स्वतः गोविंद सर आहेत, त्यांची वाईफ कल्याणी की जी मी भूमिका साकारते आहे, त्यांची लहान मुलगी लिखिता. सो ही एक रिअल स्टोरी आहे आणि एका दिग्दर्शकाला एक निर्माता मिळवण्यासाठी किंवा एक चांगली स्क्रिप्ट असेल तर ती त्यासाठी चित्रपट बनवण्यासाठी कसा प्रॉब्लेम येतो हे थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि खूप छान सगळ्यांनी हार्डवर्क घेतले, सो एक छान प्रोडक्ट तयार झालंय. गोविंद सरांसारखे एवढे मोठे डायरेक्टर आहेत, नावाजलेले आहेत, साऊथ इंडियाला बघायला गेलं तर कलाकारांची अजिबात कमी नाहीये. मात्र त्यांना हा मूवी मराठीमध्ये आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये कसं काय आणावं वाटला? त्याचं काही कारण आहे का असं? हो, डेफिनेटली त्याचं एक रिझन आहे की माझी याआधी जी भूमिका होती महाराणी येसुराणी साहेबांची, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रिलेटेड मी ती भूमिका साकारली होती. आणि कौतुक मला एका गोष्टीचं वाटतं की आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद वराह सर आणि प्रोड्युसर आहेत दिवाकर रेड्डी सर, हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. आणि असं एक्झाम्पल मी देईन की आता आम्ही प्रमोशनसाठी खूप वेगवेगळ्या ठिकाणी जात आहोत, तर गोविंद सरांचं भाषणाचं प्रत्येक वाक्य किंवा पहिलं वाक्य हे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून सुरू होतं. आणि तुम्ही बघितलं असेल प्रोमो मध्ये की महाराज तुम्हाला दिसतायत, शिवाजी महाराज दिसतायत, त्यांचा रेफरन्स दिसतो. मी आता सगळं काही सांगणार नाही, पण नक्कीच तुम्हाला सस्पेन्स आहे. नक्कीच तुम्हाला चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही विचार दिलेले आहेत तर त्याचा एक रेफरन्स बघायला मिळणार आहे. ताई, तुम्ही बोललात आता की त्यांची ती रिअल स्टोरी आहे, याबद्दल प्रेक्षकांना आणि आम्हालाही खरंच काही माहिती नाहीये, तर स्टोरी खरंच रिअल आहे? हो, रिअल स्टोरी आहे. म्हणजे एका दिग्दर्शकाला निर्माता मिळवण्यासाठी किंवा त्याच्याकडे जर छान स्क्रिप्ट असेल तर तो चित्रपट बनवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, काय स्ट्रगल असतो हे थोडक्यात चित्रपटात दाखवलेलं खरं स्ट्रगल आहे. येस, गोविंद सरांचं रिअल स्ट्रगल आहे. गोविंद नावाची भूमिका प्रणव रावराणेंनी साकारलेली आहे. त्यांच्या वाईफ कल्याणी जी मी भूमिका साकारते आहे आणि गोविंद सरांची जी मुलगी आहे लहान लिखिता, तर तिची सुद्धा रिअल स्टोरी चित्रपटात मांडलेली आहे. हो हो, प्रणव दादांसोबत तुम्ही पहिल्यांदाच आता रोल करताय, तर तो या इश्कात मन माझं रंगलंय जे ट्रेंडिंगला गाणं आहे, खूप भारी गाणं आहे. गाण्यात तुमची केमिस्ट्री, असं नाही वाटत की तुम्ही नव्याने एकत्र भूमिका करताय? नाही, या चित्रपटात ना जे काही कलाकार होते त्या सगळ्यांचं खूप छान बॉन्डिंग झालं होतं. म्हणजे नॉट ओन्ली प्रणव दादा, अश्विनी ताई असेल, माधव सर की जे माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. आणि एक खास मी उल्लेख या गोष्टीचा करेन की जसे मराठी कलाकार आहेत तसेच साऊथ मधले सुद्धा कलाकार आहेत आणि नेपाळ मधला एक कलाकार सुद्धा या चित्रपटात आहे की जो विलनच्या भूमिकेत आहे. आणि त्याचा आणि माझा फाईट सिक्वेन्स डिझाईन केलेला आहे. फिल्मच्या एंडिंगला म्हणजे क्लायमॅक्सला विलन आणि माझी फाईट दाखवलेली आहे. इंडियातले जे टॉपमोस्ट फाईट मास्टर आहेत त्यांनी हा फाईट सिक्वेन्स डिझाईन केलेला आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की याच्या आधीची भूमिका आणि ही भूमिका, तर मी एक मुद्दा राहिला तो आवर्जून सांगेन की महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेसाठीचा स्ट्रगल वेगळा होता. म्हणजे लाठीकाठी असेल, ढाल तलवार असेल किंवा घोडेस्वारी असेल, या सगळ्याचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. आणि या सगळ्या काय म्हणता येईल परंपरागत किंवा आपल्या संस्कृतीला अनुसरून या सगळ्या कला होत्या. पण हा फाईट सिक्वेन्स हा साऊथ स्टाईलचा होता. म्हणजे एकदम सगळं रिअल फाईट, एक पंच मारायचा तो सुद्धा सगळा रिअल. आणि एक अजून विशेष गोष्ट सांगेन, माझ्या अपोजिट एक जेंट्स होता. सो एक मुलगी म्हणून त्या जेंट्सला फेस करताना, त्या जेंट्स नो डाऊट जेंट्समध्ये एनर्जी जास्त असते ऍज कम्पेअर टू मुली. सो त्या जेंट्स पेक्षा मला एक पट जास्त एनर्जी लावावी लागत होती प्रत्येक फाईटच्या पंचला.
आणि स्क्रीनवर आपल्याला खूप 5 सेकंदाची किंवा 10 सेकंदाची ती फाईट दिसते, पण आम्ही ते सलग कित्येक दिवस शूट करत होतो. म्हणजे चिखल माहिती नाही किंवा ऊन माहिती नाही, पाऊस माहिती नाही, तो पालापाचोळा माहिती नाही, हे सगळं. आणि शिवाय ते हैदराबादच्या एका जंगलात शूटिंग झालं. हो ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं. तर इतकंच ते सगळं रिअलिस्टिक होतं आणि म्हणजे इतके हार्डवर्क रिअल होते की नंतर आजार पण आलं, सर्दी झाली, हे सगळं. पण एक वेगळा उत्साह होता आणि एक वेगळं समाधान होतं की आपण वेगळं काहीतरी करतोय. येस. या ट्रेलरमध्ये जंगलातला एकदम सीन दिसतोय, असा फाईट सीन आहे, चिखल आहे, पाऊस आहे, एकदम साऊथ इंडियन टाइप, एकदम असं स्ट्रॉंग वुमन अशी भूमिका दिसते. त्यासाठी खूप तयारी करावी लागली असेल. येस, खूप तयारी करावी लागली. मी पहिलं तर असं सांगेन की मी खूप जास्त फॅन आहे साऊथ फिल्म इंडस्ट्रीची. मला साऊथ मूव्हीज बघायला खूप आवडतात आणि मी खूप फॉलो सुद्धा करते साऊथ फिल्म्स. आणि मुळात मला असे डॅशिंग रोल करायला किंवा स्ट्रॉंग मोटिवेशनल रोल्स करायला जास्त आवडतं. जे या निमित्तानं म्हणेल की मी जर कोणी इंटरेस्टेड असेल, डिरेक्टर किंवा असे स्क्रिप्ट बनवणार असेल तर मला नक्की सांगा. बट सगळे गृहीत धरणार आहेत. सो हा जेव्हा रोल सरांनी मला सांगितला की अशा पद्धतीचा रोल आहे, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की आपल्याला फाईट सिक्वेन्स आहे या रोलसाठी. तर मी मेंटली प्रिपेअर झालेच होते, पण तितकंच फिजिकली प्रिपेअर सुद्धा व्हावं लागलं. मग म्हणजे आपल्या मराठीत ना खूप कॉम्पॅक्ट लेवलला शूटिंग करतात की कुठेतरी खोटं दाखवायचं थोडंसं किंवा कुठेतरी तेवढ्या पुरतंच शूट करायचं. आम्ही या चित्रपटासाठी जे शूटिंग केलं ना ते खूप वाईड लेवलला शूट केलं. म्हणजे 3 दिवस आम्ही फक्त चिखलात शूट करत होतो. मग तो खोटा पाऊस असेल, तो पालापाचोळा असेल, यासाठी प्रिपरेशन म्हणजे फिजिकली खूप स्ट्रॉंग व्हावं लागलं मला, मेंटली खूप स्ट्रॉंग व्हावं लागलं. आणि पाऊस पडत होता, त्या पावसात सगळे पंचेस होते, तो सगळा फाईट सिक्वेन्स होता. साडीमध्ये होता, सहावार साडीमध्ये होता. म्हणजे नॉर्मल आपलं जीन्स पॅन्ट असेल किंवा ट्रॅक पॅन्ट वगैरे असेल तर जरा इझी जातं, पण सहावार साडीत तो फाईट सिक्वेन्स एका जेंट सोबत करायचा होता. सो मला असं वाटतं हे एका वॉरियर पेक्षा काही कमी नव्हता रोल हा. पण खूप छान हेल्प झाली. याच्या आधीची महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका ती सुद्धा एक कणखर भूमिका होती आणि ही सुद्धा एका कणखर स्त्रीची, मुलीची भूमिका आहे. या स्क्रिप्टशी मी का कनेक्ट झाले हे थोडक्यात सांगेन की आपले जे डिरेक्टर आहेत, आपले जे प्रोड्युसर आहेत, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि मला असं वाटतं कुठेतरी महाराजांचं वरदहस्त होता म्हणून हे समविचारी लोक, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक एकत्र आले आणि म्हणून इतका छान प्रोजेक्ट आमच्याकडनं महाराजांनीच करून घेतला. आता साऊथ इंडियामधून हा अनुभव घेतोय. इव्हन आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस होते, ते सुद्धा म्हणाले होते राष्ट्र निर्माणाचा मार्ग जर कुठून जात असेल तर तो फक्त एक आहे, शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. येस. आणि मी अजून एक प्रामुख्याने सांगेन की महाराष्ट्रात जसे शिवभक्त आहेत, शंभूभक्त आहेत, शिवकन्या आहेत, तसेच महाराजांवर प्रेम करणारे भक्त आम्हाला साऊथ इंडियामध्ये सुद्धा बघायला मिळाले. म्हणजे आपल्याकडे जेवढं लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, तर दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा लोक तेवढंच छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. आणि आपल्या चित्रपटात सुद्धा महाराजांचा उल्लेख आहे. हा चित्रपट जसा महाराष्ट्रात रिलीज होणार आहे तसाच तो हैदराबादमध्ये त्यांच्या भाषेत रिलीज होणार आहे. त्यामुळे एक महाराजांच्या विचारांवर आधारित असलेला हा चित्रपट, महाराजांनी जे समाजाला विचार दिले ते सुद्धा या चित्रपटात मांडलेले आहेत. आणि फक्त इंडियात नाही तर हा अमेरिकेत आणि दुबईत सुद्धा चित्रपट रिलीज होणार आहे. जबरदस्त. स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये महाराणी येसुबाईंची तुम्ही भूमिका केली होती, जी घराघरात पोहोचली, घरातून खूप प्रेम भेटलं, खूप छान रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला होता. मला वाटतं तसाच सेम धाटणीचा कौटुंबिक असा हा चित्रपट आहे. प्रोमो रिलीज झालाय, ट्रेलर रिलीज झालाय, गाणं पण रिलीज झालंय. तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे आता? खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि म्हणजे महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका तर न भूतो न भविष्य, ती असा तो रोल होता, अशी ती भूमिका होती. आणि खूप छान रिस्पॉन्स त्याला मिळाला मला. म्हणजे अजूनही लोक महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेसाठी बघतायत, मला ओळखतायत, कुठेही गेले तरी ताईसाहेब, राणीसाहेब म्हणून मुजरा करतायत. म्हणजे परवाचीच गोष्ट, वारी आत्ता झाली आषाढीला, तर मी त्या वारीमध्ये माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तर तिथे एक वयस्कर आजोबा आले
आणि त्यांनी अक्षरशः ते माझ्या पाया पडले की आम्हाला येसूबाई कधी माहिती नव्हत्या ना, कधी आम्ही बघितल्या, पण तुमच्या रूपानं त्या येसूबाई आम्हाला बघायला मिळाल्या आणि तुमच्यामुळे तो इतिहास आम्हाला कळाला. सो इतकं अजूनही लोकांच्या मनात ती भूमिका ती घर करून आहे. असं मला असं वाटतं की कुठेतरी महाराणी येसुराणी साहेबांचाच वरदहस्त होता आणि त्यांच्या माध्यमातून मी ही भूमिका साकारू शकले. पण आपण कलाकार आहोत, म्हणजे कित्येकदा असा प्रश्न विचारला जातो की ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर ऐतिहासिकच भूमिका पुन्हा पुन्हा वाटायला येतात. पण मी लकी समजते स्वतःला की माझ्या प्रत्येक भूमिकेसाठी प्रेक्षकांचं तेवढंच प्रेम मिळतं. सो मी प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानेन यासाठी. आणि कलाकार आहोत आपण, सो कलाकारानं वेगवेगळ्या भूमिका साकाराव्यात आणि ते कलाकाराचे कर्तव्य आहे असं मला वाटतं. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे प्रत्येक कलाकाराचं काम असतं. मग ते एकाच जर भूमिकेत आपण करत असू तर ते थोडं शक्य होणार नाही किंवा थोडंसं डिफिकल्ट होईल असं मला वाटतं. महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका सांभाळून, त्या भूमिकेची छाप सांभाळून मी नक्कीच भविष्यात काम करेन की जसा हा आता रोल आहे. आणि कायम माझ्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना नवीन काहीतरी बघायला मिळेल, नवीन काहीतरी शिकायला मिळेल असाच प्रयत्न असेल. आता या मूव्हीचा ट्रेलर लॉन्च झाला, प्रोमो लॉन्च झाला, तर खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, लोकांचा एक वेगळाच प्रतिसाद आहे. मन रंगलं हे गाणं रिलीज झालं तर त्याला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा. जो प्रोमो रिलीज झाला त्याच्यामध्ये फाईट सिक्वेन्स आहे. म्हणजे मी खूप सिंपल एक उदाहरण सांगेन की प्रोमो रिलीज झाला आणि त्या दिवशी एका रिपोर्टरने मला क्वेश्चन विचारला की ताई, प्रोमो बघितला आम्ही, खूप सुंदर झाला, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पोटात एक लाथ मारलेली आम्ही बघितली, मग ती खरी मारली, मग तुम्हाला लागलं का वगैरे. म्हणजे इतकं रिअलिस्टिक आणि इतकं रिलेट करतायत लोक त्या प्रत्येक भूमिकेला. म्हणजे जसं महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेनंतर तो गेटअप सगळीकडे व्हायरल झाला, प्रत्येकाला नऊवार साडी नेसावीशी वाटली, महिलांमध्ये तो खूप ट्रेंड आला त्या गेटअपचा. म्हणजे अगदी मंगळसूत्रापासून पायातल्या मोजडीपासून सगळ्यांनी खूप फॉलो केलं. सो तसंच या भूमिकेला सुद्धा लोक खूप रिलेट करतील असं मला वाटतं. कल्याणी नावाची जी भूमिका आहे, कारण खूप सिंपल फॅमिली आहे, फॅमिलीसाठीचा तिचा स्ट्रगल आहे. आपली फॅमिली कशा पद्धतीनं त्या संकटातून वाचली पाहिजे हे चित्रपटात दाखवलंय. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण या स्टोरीला रिलेट करेलच, पण सगळ्यात जास्त माझा महिला वर्ग आणि मुली याला जास्त रिलेट करतील, कारण खूप वेगळी भूमिका आहे, खूप वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, लोकेशन्स खूप कमाल आहेत जसं मी मगाशी म्हणाले. त्यामुळे नो डाऊट जसा रिस्पॉन्स प्रेक्षकांचा आधीच्या भूमिकेला मिळाला तसाच रिस्पॉन्स या भूमिकेला सुद्धा मिळेल. नक्कीच नक्कीच. जाता जाता ताई प्रेक्षकांना काय मेसेज तुमचा? तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे एक नवीन चित्रपट येऊ घालतोय माझा 26 जुलैला, आणि तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतीये, पदार्पण करते आहे. तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद खूप जास्त गरजेचा आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम खूप जास्त गरजेचं आहे. 26 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात, खूप उत्साहात गुगल आई नावाचा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट रिलीज होतोय. तर नक्की नक्की जाऊन तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये बघा आणि बघून आल्यानंतर नक्की तुम्हाला कसा वाटला चित्रपट ही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच प्रेक्षक सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देतील. सस्पेन्स आहे, सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. 26 जुलैची सगळेजण वाट बघतायत. तुमच्या गुगल आईच्या संपूर्ण टीमसाठी खुराककडून आणि प्रेक्षकांकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मी खुराकच्या टीमला सुद्धा या निमित्तानं आवाहन करेन की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघा. तुम्ही ऑलरेडी खूप छान काम करता आहात, तुम्ही इतकं मोटिवेट करता आहात संपूर्ण समाजाला, संपूर्ण आपल्या राज्याला, भारतालाही मी म्हणेन, कारण तुम्ही आत्ताच बंगालला जाऊन आलात. सो तुमच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला याच्यात काही वेगळं वाटलं तर ते नक्की प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. सो नक्की बघा. थँक्यू. तर मंडळी, गुगल आईचा ट्रेलर जेव्हा लॉन्च झाला तेव्हाच खूप उत्सुकता होती की काय असणार आहे हा चित्रपट. 26 तारखेला तो रिलीज होतोय, सर्वजण आपण त्या चित्रपटाची वाट बघतोय. ट्रेलरमध्ये तर खूप काही बघायला मिळतंय आणि आत्ताच्या या मुलाखतीमधून पूर्ण मुलाखत बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल की एक वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. मला तुम्हाला चित्रपट बघा असं सांगण्याचं कारण एवढंच आहे
की एक मुलगी आहे, एक महिला आहे आणि महिलांनी कणखर कसं राहावं ही शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे ती महाराष्ट्रातून मिळते. महाराणी येसुबाईंकडून मिळते, महाराणी ताराबाईंकडून मिळते, सावित्रीबाई फुलेंकडून मिळते. आणि याच प्रेरणेतून आपल्याच वयाच्या किंवा आता विद्यार्थी दशेत असलेल्या प्राजक्ताताई त्या एका मुलीच्या आईच्या भूमिकेत जात आहेत. खूप कमी वय आहे त्यांचं तसं बघायला गेलं तर, परंतु ती कणखर आईची भूमिका त्या साकारू शकतायत. मुळात मी वयाने खूप लहान आहे, त्यामुळे एका आईची भूमिका साकारायची कशी हा प्रश्न मी माझ्या डिरेक्टर सरांना विचारला होता. पण त्यांचा खूप विश्वास होता माझ्यावर की नाही, ही भूमिका तुम्हीच खूप छान पद्धतीनं साकारू शकता. एका आईची भूमिका साकारायची म्हणजे त्या मातृत्वाची जाणीव हवी. मला असं वाटतं की त्या मातृत्वाची जाणीव होण्यासाठी आमचे डिरेक्टर त्यांनी खूप जास्त मदत केली, सगळे को आर्टिस्ट त्यांनी खूप जास्त मदत केली. कारण त्या इमोशनची जाणीव नसताना ती भूमिका साकारणं म्हणजे ते सगळं आधी फील करावं लागतं आणि मग ते म्हणजे पडद्यावर साकारावं लागतं. सो नक्कीच एक अभ्यास होता ती भूमिका साकारण्यामागे पण. आणि खूप छान पद्धतीने त्या गुगल आईची भूमिका मी साकारलेली आहे आणि ती प्रेक्षकांना सुद्धा नक्की आवडेल. आता प्रेक्षकांचा रिस्पॉन्स येतोय की प्रोमो आवडलाय, टीझर आवडलाय. सो हा चित्रपट आणि ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना नक्की आवडेल. चित्रपट बघायला गेल्यानंतर सुद्धा आपल्या ते लक्षात येईलच. आणि म्हणून या लहान मुलींना घेऊन जावा, लहान मुलांना घेऊन जावा, आपल्या घरातल्या महिलांना घेऊन जावा. एखादं कुटुंब जेव्हा खूप मोठ्या संकटात असतं त्यावेळेस आपला घरातला कर्ता पुरुष ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस एक महिला कशी कणखर भूमिका घेते, स्ट्रॉंग बनते आणि या संकटातून कुटुंबाला मी कसे बाहेर काढेल असा विचार करते. हा विचार हा महाराष्ट्रातला आहे, हा या चित्रपटातून डायरेक्टरांनी साकारला आहे. त्या चित्रपटात आपल्या प्राजक्ताताई काम करतायत. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासहित बघा, सर्वजण बघा, आम्ही बघणार आहोत. सर्वांना आणि गुगल आईला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.